नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चालू घडामोडीच्या सेशन मध्ये पुनश्च एकदा स्वागत करतो आणि आपल्या शौर्य करिअर अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरून आपण विविध प्रकारचे जे काय उपक्रम आहोत ते राबवण्याचा प्रयत्न करतो आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो काय मुद्दा आहे तो आपल्या चालू घडामोडीचा आहे आणि परीक्षेच्या दृष्टीने कुठले प्रश्न हे महत्त्वाचे ठरतील आजच्या दिवशी ते आपण लगेच बघणार आहोत। पण तत्पूर्वी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे आपल्या समोर आजचे जे काय प्रश्न आहेत ते घेऊन आलेलो आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न काय आहे तो एकदम व्यवस्थितरित्या आपण जाणून घेऊ। बघा काय म्हटलंय, ठीक आहे, पहिल्या प्रश्नावरती आपण जाऊया। पहिला प्रश्न काय आहे ते एकदा क्लिअर करून देतो। भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन आहे, लक्षात ठेवा। आता ही जी ट्रेन आहे ही ट्रेन कशावरती चालणार आहे तर हायड्रोजन वरती चालणार आहे आणि भारतातली पहिली आहे म्हणून हा प्रश्न जरा महत्त्वाचा ठरतो। ओके, भारतातली पहिली हायड्रोजन ट्रेन ही कोणत्या मार्गावरून धावणार आहे असं म्हटलंय त्यांनी, मार्ग विचारलेला आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तो जो मार्ग आहे तो मार्ग जिंद सोनीपत अशा प्रकारचा मार्ग आहे। तुम्हाला असं देखील विचारलं जाऊ शकतं की भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन ही कोणत्या राज्यात सुरू झाली असा देखील प्रश्न पडेल, तेव्हा उत्तर लिहिलं पाहिजे तुम्ही हरियाणा हे राज्य आहे। कोणतं राज्य आहे? हरियाणा हे राज्य आहे, हे उत्तर असलं पाहिजे। आणि त्यानंतर तुम्हाला प्रश्न पडेल की ही जी ट्रेन आहे ही टिंब किलोमीटर धावणार आहे, तर ती किती किलोमीटर? तर 110 किलोमीटर धावणार आहे मित्रांनो, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। लक्षात आलं सर्वांना? हे दोन पॉइंट अतिशय महत्त्वाचे आहेत। आणि ही कोणत्या प्रकारची ट्रेन आहे तर ही एक डेमो ट्रेन आहे। कोणती ट्रेन आहे? डेमो ट्रेन आहे, ठीक आहे, लोकल ट्रेन आहे ही, अशा पद्धतीची ही ट्रेन आहे म्हणून लक्षात राहू द्या। नंतरचा आपण प्रश्न पाहूयात। आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ही एक क्रिकेटच्या संदर्भामध्ये निर्णय घेणारी एक संस्था आहे ज्याला इंटरनॅशनल क्रिकेट कोऑपरेशन असं म्हटलं जातं आणि या संस्थेने कोणत्या देशाच्या क्रिकेट संघटनेचे सदस्यत्व स्थगित केलेलं आहे, थांबवलेलं आहे, रद्द केलेलं नाही, हे लक्षात घ्या। आणि तो संघ आहे अमेरिका क्रिकेट संघ आहे आणि या अमेरिका क्रिकेट संघाचं जे काय सदस्यत्व आहे हे सदस्यत्व त्यांनी स्थगित केलेलं आहे, रोखून धरलेलं आहे। त्याचं एक कारण आहे मित्रांनो, यासाठी रोखून धरलंय कारण अमेरिकेने जे काय या संस्थेचे जे काय रूल्स आहेत, रेग्युलेशन्स आहेत ते फॉलो केलेले नव्हते म्हणून हे रोखून धरलेलं आहे। आता पुढे आपण जाऊया। तिसरा प्रश्न बघा, ऑपरेशन तारा नावाचा हे एक ऑपरेशन आहे आणि मी नेहमी सांगतोय की न्यूज मध्ये मोठ्या प्रमाणात ऑपरेशन येत आहेत। ऑपरेशन म्हणजे काय? देशामध्ये एखादी समस्या आलेली असते आणि ती समस्या कशी आपल्याला हाताळायची आहे त्यासाठी एक निवडक किंवा तेवढ्या पुरता जो उपक्रम राबवलेला असतो, जो प्लॅन आखलेला असतो त्याला आपण काय म्हणतो तर ऑपरेशन म्हणतो। आणि हे ऑपरेशन तारा आहे। मग हे ऑपरेशन तारा कोणत्या प्रकल्पाशी संबंधित आहे तर बघा कोणत्या व्याघ्र प्रकल्पाशी संबंधित आहे असं म्हटलंय, तर व्यवस्थित समजून घ्या। काय झालं होतं मित्रांनो, समजून घ्या। हे ताडोबा आहे, पेंच व्याघ्र प्रकल्प आणि त्याचबरोबर ताडोबा व्याघ्र प्रकल्प, ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प, हे जे दोन प्रकल्प, या दोन प्रकल्पामधून त्यांनी काय केलं तर दोन वाघीण ज्या आहेत, काय आहेत? वाघीण ज्या आहेत, व्यवस्थित क्लिअर करून घ्या। वाघीण, दोन ज्या वाघीण आहेत या दोन वाघीण त्यांनी काय केलं तर त्यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये नेऊन सोडल्या, हे क्लिअर करा। आता लक्षात घ्या, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये का सोडल्या? कारण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये 3 फक्त वाघच होते। आपलं उत्तर हे आहे, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प याच्या संदर्भामध्ये आहे, 3 वाघ होते, तिथे वाघीण नव्हत्या आणि मग प्रजननासाठी अडचण येत होती। वाघांची जी काही संख्या आहे ही संख्या वाढली पाहिजे म्हणून इथे काय केलेलं आहे तर 2 वाघीण आणून सोडलेल्या आहेत। लक्षात आलं सर्वांना? मग या प्रकल्पाला आपण काय म्हणतो तर त्याला आपण ऑपरेशन तारा असं म्हणतो, हे लक्षात ठेवा। वाघांचं जे काय प्रजनन आहे ते प्रजनन मोठ्या प्रमाणात व्हावं, त्यांची संख्या वाढावी यासाठी हे जे ऑपरेशन आहे हे ऑपरेशन करण्यात आलेलं आहे। आता तुम्ही कमेंट करून सांगा की पेंच व्याघ्र प्रकल्प
आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत ते मला एकदा कमेंट करून सांगा. आपण पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न, MiG-21 लढाऊ विमान. आता लक्षात ठेवा, हे जे MiG-21 आहे हे MiG-21 एक विमान आहे. काय आहे? विमान आहे. आणि या विमानाचं शेवटचं उड्डाण, शेवटचं म्हणजे काय, तर हे विमान आता इथून पुढे आपल्या देशामध्ये असणार नाही. त्याचे शेवटचं उड्डाण आहे त्याचं. त्याला आपण, हे लढाऊ विमान, त्याला आपण श्रद्धांजली दिलेली, म्हणजे त्याला कायमची विश्रांती दिलेली आहे. आणि मग या विमानाने आपल्या देशामध्ये स्वातंत्र्य उत्तर काळापासून खूप महत्वाची भूमिका बजावलेली आहे. हे 1962-63 मध्ये आलेलं विमान होतं. आणि ज्या विमानाने चीन भारत युद्ध, कोणतं? चीन भारत युद्ध, जे 1900 कधी झालं होतं? 65 ला झालं होतं. आणि त्यानंतर भारत पाकिस्तान युद्ध, जे 1971च होतं. आणि त्यानंतर भारत कारगिलचं युद्ध, किंवा त्याला डायरेक्ट कारगिल म्हणतात, कारगिलचं युद्ध. ते कमेंट करून सांगा मला कोणत्या वर्षामध्ये होतं. तर या तिन्ही युद्धामध्ये या लढाऊ विमानाचा वापर करण्यात आलेला होता. ते खूप चांगल्या पद्धतीचं लढाऊ विमान होतं. आणि हे आता आपण काय केलेलं आहे तर काढून घेतलेलं आहे, लक्षात ठेवा. आणि ते जे विमान आहे त्याची शेवटची उड्डाण कोणत्या विमानतळावरती झाली? तर चंदीगड या विमानतळावरती झाली. लक्षात आलं सर्वांना? कारण जेव्हा हे म्हणजे भारतामध्ये लागू करण्यात आलं होतं तेव्हा देखील ते चंदीगड या विमानतळावरूनच लागू करण्यात आलेलं होतं. त्याची चाचणी घेण्यात आलेली होती. उड्डाण पहिली तिथूनच झाली होती. बघा आता, जागतिक सागरी दिन हा जो दिवस आहे, हा दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तो 25 सप्टेंबर ही तारीख आहे. आणि का केला जातो? तर सागराचं महत्व, वाहतुकीचं महत्व आणि सागराचं प्रदूषण झालं नाही पाहिजे यासाठी महत्वाचे पावले उचलली जातात. त्यानंतरचा आपण मुद्दा बघूयात. हॉकी इंडिया लीग. हे जे हॉकी इंडिया लीग हा जो संघ आहे, हा या संघामध्ये सर्वात महागडे खेळाडू कोण ठरले आहेत ते तुम्हाला सांगायचं. तर ज्यांचं नाव लियाम हेंडरसन हे आहे, लक्षात राहू द्या. लियाम हेंडरसन. ते जवळपास 42 लाख रुपये त्यांना खर्च करण्यात आला. एवढ्या ह्याच्यात ते खेळाडू घेण्यात आलेले आहेत, लक्षात राहू द्या. ओके, पुढे चला. आणि त्यानंतर देशात व्हॉट्सअपद्वारे प्रशासन सेवा सुरू करणारे पहिले राज्य कोणतं ठरलेलं आहे? तर मित्रांनो, ते आंध्र प्रदेश हे राज्य ठरलंय. या राज्याने व्हॉट्सअपवरून तुम्हाला रहिवासी मिळणार, व्हॉट्सअपवरून तुम्हाला उत्पन्नाचं सर्टिफिकेट दिलं जाणार आहे, तुम्हाला डोमासाईल दिलं जाणार आहे. ओके, अशा पद्धतीचे वेगवेगळे जे काय जन्माचा दाखला असेल, त्यानंतर जन्माची नोंद असेल, मृत्यूची नोंद असेल, हे सगळं यामध्ये करता येणार आहे. पारदर्शकता शासनामध्ये आणण्याचं काम त्याद्वारे केलं जाणार आहे. आणि मुख्य विज्ञान सल्लागार गोलमेज परिषद, जी विज्ञान या क्षेत्राशी निगडीत आहे. ओके, ही गोलमेज परिषद कुठे आयोजित करण्यात आलेली? तर प्रिटोरिया नावाचं एक ठिकाण आहे आणि जे दक्षिण आफ्रिका या देशामध्ये आहे. या देशामध्ये ती आयोजित करण्यात आलेली आहे. त्यानंतर परत पुढे लडाखला लडाखला स्वातंत्र्य दर्जा मिळावा म्हणून आंदोलन करणारे प्रमुख व्यक्ती कोण होते? 100% महत्वाचा प्रश्न आहे. कोण होते ते? तर ज्यांचं नाव सोनम वांगचुक असं होतं, जे 3 इडियट्स ज्यांच्या जीवनावरती पिक्चर आमिर खानच्या माध्यमातून काढण्यात आलेला आहे, तो पिक्चर यांच्या जीवनावर आहे. सोनम वांगचुक आहेत, यांनी उपोषण केलं तिथे आणि या लडाखला स्वातंत्र्य राज्याचा दर्जा देण्यात यावा. खूप महत्वाचं आहे, लक्ष द्या की दर्जा स्वातंत्र्य राज्याचा असावा ही एक मागणी. आणि बघा, सूची क्रमांक संविधानाची अनुसूची 6 लागू करण्यात यावी, अनुसूची 6 लागू करण्यात यावी असं ठरलेलं आहे. कारण या 6 अनुसूचीमध्ये 4 राज्य आहेत. एक आहे आसाम, दुसरं आहे झारखंड, नंतरचं आहे त्रिपुरा आणि मिझोराम किंवा रम. चला, आसाम, झारखंड, त्रिपुरा, मिझोराम असे 4 राज्य आहेत. आणि या 4
राज्यामध्ये 4 राज्य जे आहेत ते संविधानाच्या अनुसूची 6 मध्ये ऍड करण्यात आलेले आहेत, कारण या राज्यामध्ये आदिवासी असलेला जो काय बहुल भाग आहे तो इथे निश्चित करण्यात आलेला आहे आणि त्यांना त्यांच्यानुसार त्यांचं जे ट्रेडिशनल आहे किंवा रूढी परंपरा त्यानुसार त्यांना तिथे स्वतः राज्यकारभार करता येतो। तर लडाख देखील अशी मागणी करत आहे की आम्हालाही तुम्ही अनुसूची 6 मध्ये टाका, दर्जा देतो। अशा पद्धतीने इथे जो काय आंदोलनाचा भाग आहे तो पुढे समोर आलेला आहे। आणि त्यानंतर परत सूरजपूर जिल्ह्याने किती ग्रामपंचायतींना बाल विवाह मुक्त ग्रामपंचायत म्हणून घोषित केलेलं आहे, तर ते 51 अशा ग्रामपंचायती त्या जिल्ह्याने काढल्या ज्या बाल विवाह मुक्त ग्रामपंचायती आहेत। म्हणजे 51 ग्रामपंचायतीमध्ये लहान मुलांचा विवाह होत नाही, म्हणजे जे 18 पेक्षा कमी आहेत ज्या मुली त्यांचा विवाह केला जात नाही, अशा एवढ्या आहेत। आणि हे जे सूरजपूर जे आहे ते कोणत्या जिल्ह्याचं ठिकाण आहे किंवा कोणत्या राज्यामधला तो जिल्हा आहे, तर छत्तीसगड मधला जिल्हा आहे। कुठला आहे तो? छत्तीसगड। लक्षात आलं तुम्हाला? असं पण विचारलं जाईल 51 ग्रामपंचायती कोणत्या राज्यातल्या आहेत, तर छत्तीसगड मधल्या आहेत। हा आपला शेवटचा प्रश्न आहे। इथे आपण थांबूयात। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि हे जे लेक्चर आहेत हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आम्हाला एक पॉझिटिव्ह एनर्जी या ठिकाणी मिळेल। या ठिकाणी थांबूयात। धन्यवाद। स्वतःची काळजी घ्या, अभ्यास करत राहा।